मित्रांनो, आज चाललो आहे पन्हाळे काजीला चाललो आहे लेण्या बघायला. तर कशा प्रकारे असतात त्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, आता आलो आहे, पहिल्यांदाच बघतोय समोर इथे बघा पन्हाळे काजीमध्ये लेण्या म्हणजे कशा. तर जुन्या मित्रांनो हे बघा इथं गणपती बाप्पाचं पण कोरीव काम केलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सूरज भोगल. तर मी कोकणी सूरज आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आज चाललो आहे पन्हाळे काजीला चाललो आहे लेण्या बघायला. तर कशा प्रकारे असतात त्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर आपल्या व्हिडिओमध्ये नक्की व्हिडिओ बघा. तर मित्रांनो, तर आज मी माझ्यासोबत कोण कोण आहे तुम्हाला दाखवतो. तर एकेकाने या इकडा. हां, आपलं नाव सांगा, मला माहित नाही. अनुज भाई. हां, हे आपले अनुज भाई आणि मध्ये आलेला ना ओळख कशाला करतो, डबल करतो ना. आणि हा आहे प्रज्ञेश शिंदे. तो पण मागच्या ब्लॉग नव्हताच ना, काही नव्हतं. होता. आणि अनुज पण होता. आणि हा आहे अर्पित गुंदेकर. हा आहे अर्पित गुंदेकर. तर हा मागच्या ब्लॉग मध्ये नव्हता. अरे थांब ना 2 मिनिटं उभा. तर हा मागच्या ब्लॉग मध्ये नव्हता. तर आता हा ह्या ब्लॉगमध्ये आहे. तर चला जाऊया, कुठे जायचं दाखवतो पटापट. तर पन्हाळे काजीला आलो आहे. तर दापोलीपासून किती किलोमीटर प्रॉपर? अरे दापोली तालुक्यातून प्रॉपर हा पन्हाळे काजी 20 किलोमीटर आहे मित्रांनो. तर तुला दाखवतो 20-25. अरे असते ना, ठीक आहे, चला जाऊया पटापट. तर मित्रांनो, ही आपली एक गाडी आणली आणि अजून एक मागे आहे तो. मित्रांनो मोर होता, गेला की आहे मित्रांनो, मोर आहे, मोर आहे काय? अरे नाही दिसणार तू. तर मित्रांनो, आता आम्ही जातो इथे तर किल्ले प्रणालक आहे दुर्ग, दापोली विभाग, सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान आणि ग्रुप ग्रामपंचायत पन्हाळे काजी. तर मित्रांनो, जाऊन येते वरनं बघा, किल्ला आहे वरती. चला पडत जावे. हां, फोडलास की काय? सांगतोय, गप्प बसत नाही. मित्रांनो बघा, तिघं पुढे आहेत. आणि हे पायऱ्यात वर याला पडशील, सावकाश जरा. अनुज, किल्ल्याचं नाव सांग. प्रणालक दुर्ग नाही, प्रणालक. तू येतोच इकडं, तुला माहिती. मित्रांनो, कोण जास्त इकडे येत नाही वाटतंय. कोण नाही पण असतं. पायऱ्यानं घाण बघित आहे ना. हे इकडचे स्थानिक लोकांना माहिती असेल. तर मित्रांनो, इथे स्मारक आहे आपल्या महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचा. एक मागे झेंडा पण लावलेला आहे. तर एवढे खालून पूर्ण खालपर्यंत कॉन्क्रीटचं केलेलं आहे. आणि ते स्मारक आहे. मित्रांनो, आता निघालो खाली जायला. तर आता जातोय पन्हाळे काजीला लेण्या बघायला. तर चला पटापट जाऊया. तर मित्रांनो, आता आलो आहे, पहिल्यांदाच बघतोय समोर इथे बघा पन्हाळे काजीमध्ये लेण्या म्हणजे कशा. तर पहिले जुन्या काळातली घरं अशी असायची. हे बघा आतमध्ये कसं आहे. एक काय आहे रे मित्रांनो, हे बघा अशा आहे. मला दिसतोय क्लिअर इथनं. अरे घर आहे रे, घर एक प्रकारे. हा बघ ना, हे बघ कशा प्रकारे आतमध्ये घर आहे. अरे कातलात कोरलेल्या मेल्या नको तुम्हाला. बघा हे ठिकाण आहे इकडे असं.
तर मित्रांनो पूर्ण एक कातल आहे वरती, हे पूर्ण कातल आहे, कातलात हे कोरलेलं आहे. हे बघा ह्या साईडला पण आहे, म्हणून त्यांना लेण्या बोलतात. हे बघा कशा प्रकारे कोरलेलं आहे आणि पूर्ण असं साफसफाई आहे आतमध्ये. हे बघा पूर्ण स्वच्छ आहे, साफसफाई करतात वाटतं रोज. अजून पुढं असतील ना. तर मित्रांनो ही आहे पहिली लेणी. बघ ना कशी कातलात कोरलं असेल. पण चला लय बघितला, आज पुढचं बघू. चावी घेतलीस ना? हो डावली. नको मगरी आहेत मला तिथं. तिथं लिहिलेलं आहे पण नो स्विमिंग वगैरे. मित्रांनो बघा पूर्ण सावली इकडं, आंब्याची झाडं आहेत. स्टार्टिंगला याल तेव्हाच तुम्हाला दिसेल पंढरकाची एक पहिली लेणी. तर आता दुसऱ्या पुढच्या कुठं आहेत त्या बघायचं झालं. हे बघा जवळच आहे त्याच्या पुढच्या. तुझी सहल इकडं आलेली, तुमची सहल इथं आलेली. ओके. तर मित्रांनो हे बघा पूर्ण इथून स्टार्ट आहेत. हे कातलात आतमध्ये कोरलेले आहेत. हा मला वाटतं मंदिर आहे. हा बघ ना छोटा. मंदिर नाही मंदिर इथनं दगड आहे ना, हां ते ह्यात जायला पाहिजे. काय इच्छा पूर्ण अशी नाही रे मंदिर आहे. तुम्ही सांगू तो वरती बघ ना घुमट दिलेला आहे, मंदिर आहे सांग. अरे बघा आतमध्ये कसं आहे. पाय दुख. पाणी कमी आहे. पाणी असतं इथं. मग हे ओले असतात सर्व. मित्रांनो आतमध्ये पूर्ण गारगार वाटतोय. बघा हे पूर्ण गार आहे प्रज्ञेश, कडक. अरे पूर्ण गारगार वाटतोय. तर कातलात कोरलेलं आहे बघा कशा आतमध्ये पूर्ण कोरून काम. कोरीव काम आहे, कोरीव काम. व्हिडिओ का ना की पण कामाला येईल कडे काहीतरी. मित्रांनो हे सुंदर ठिकाण आहे असं. पूर्ण पूर्ण सर्व कातल आहे. तर या कातलात कोरलेलं आहे. काय बोलतोयस? हां हे बघा मित्रांनो इथं मूर्त्या वगैरे आहेत. हे बघा मूर्त्या वगैरे कोरलेल्या आहेत. आवाज येत आहे. मशीन लावलेली नाही आतमध्ये येतो. हां घर आहेत ना ते पण हे सर्व केलेलं आहे. विंडो लावलेले आहेत. दिसत. तर मित्रांनो हे बघा वट वागवला तिथे आतमध्ये. वट वागवला नको ह्याला आले बिले ना. चला ये बाहेर चला. नको जाहीर ते आले बिले ना अंगावर बेकार ते. तर त्यांना अजून भरपूर आहेत पुढे. हे बघा हे सर्व लेण्याच आहेत. प्रदेश कुठं पण जाऊ नको. कुठं लिहिलेलं आहे परमिशन आहे म्हणतो याला. तर कसे कोरलेलं आहे. आपलं सेम दारासारखं कोरलेलं आहे ना. दाराची चौकट असते तशी कोरलेलं आहे. हे सर्व हाताने गेलं काम आहे ना ते. कोरीव काम आहे सर्व मित्रांनो. सावकाशी भाई पडला तर वांदे. खतरी यार कलर दिलेला आहे पांढरा. कलर नाही ते हे पाणी असेल ना एखादी. ठिकाणी बघितलंस ना आतमध्ये. हां रे. तर मित्रांनो हे बघा कशी डिझाईन वगैरे मारलेली आहे इथे. तर ह्या साईडला पण आहे ते डिझाईन. पूर्ण चौकट बनवलेले आहे. हो कशी पूर्ण चौकट डिझाईन मारलेले आहे. हे बघा समोर कसं मोठं हे निवडलं आहे. हे पण पूर्ण हातानं कोरीव काम केलेलं आहे. त्याला काय बोलतात माहिती आहे काय? तेच सांग ना मलाच नाही माहिती. हां मग कशाला विचारतोस. बघ ना कसं पूर्ण कातलीत कोरलेलं आहे. ह्याला हे अजून किती आहे पुढं.
नाही आहेत रे. नाही खतम. ती काय आहे ती बघ. हे ती एक आहे बाजारपेठ वगैरे. हा इकडून जायला पाहिजे तिकडून असं बाहेर यायला पाहिजे. मी कारण पुढच्या वेळी काय करणार आहे मी. हे तिथं जाऊया खाली जाऊया. पाईप बघ उडून नेलाय. हे बघ प्रदेश हे एक नंबर आहे. हे बघ हे कसला कोरीव काम केलं असेल बघा मित्रांनो कसे येते. आणि हे कसं हे बघा कसं कोरीव काम केलं आहे. तेवढंच नाही रे हे बघ ना कसं कोरीव काम आहे. आणि हातानं सर्व काढलेलं आहे नक्षा. चित्रकला कसं आहे आतून आवाज पण घुमतो आणि पितून थंडगार आहे आतमध्ये. हे सर्व बसायला वगैरे बनवलेलं. कुठं चौकड बिकड कशी एकदम डिझाईन सर्व आपल्या देवासमोर असतं ना ते मग आपण फोटो लावतो देवाचं वेळेचं ते पण कोरीव केलेलं आहे बघा सगळीकडे पूर्ण. हे बसा इथं अजून मित्रांनो आहेत पुढे तिकडे पण आहेत पुढे पटापट. तर जाऊन बघूया पटापट किती आहेत त्या. मित्रांनो लेण्या इकडच्या कशा आहेत त्या मी पण बघितल्या नव्हत्या. तर आता पहिल्यांदा आलो आहे. तर चला बघूया कशा प्रकारे आहेत त्या. अर्ध्या बहुतेकशा तर बघितल्यात. तर पुढे जाऊन बघूया कशा आहेत त्या. अजून जायचं आहे या ठिकाणी तर ते बघूया परत. बघा इथे पण आहेत. हां पावसाळ्यात मग मस्त पाणी असेल ना आतमध्ये. तर आपल्यासमोर घरात बघा काय त्यांच्या जुन्या घरी सानं असते तर ठेवायला वगैरे तशा प्रकारे बनवलेलं आहे. हे समोर ते पण तसेच साण्यासारखं टाईप बनवलेलं आहे. तर हे बघा मित्रांनो कसे इथं आतमध्ये बसायला वगैरे दाखव दिसत नसे. हां हे बघा कशा प्रकारे बसायला वगैरे. तर बघ घरटे बांधलेले आहेत. बघ सानं असतं आपल्या घरात आतमध्ये तर त्यात कधी थोड्या वस्तू ठेवू शकतो. आतमध्ये पण सेम तसंच आहे. हे बघा अशा प्रकारे एकदम मस्त कोरीवकाम. तर मित्रांनो असं कोणी कोरीवकाम केलं असेल ते पहिले ते मित्रांनो हे भरपूर वर्षापूर्वीचे ते असं आहे. लेण्या म्हणजेच भरपूर जुने काळापर्यंत मी जुन्या काळाचे असतील या. जुन्या काळात ते कसं कोरीवकाम केलं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्हाला. तर आपला हा व्हिडिओ नक्की चॅनलला जाऊन बघा. ते पटापट जातात पुढे. अजून मित्रांनो पुढे भरपूर आहेत. तर चला फटाफट जाऊन बघूया. सर्व काही दाखवता येणार नाही व्हिडिओ आपली. तर सर्व तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला व्हिडिओचा तर सर्व मोठी होईल व्हिडिओ. त्यामुळे थोडी दाखवतो पार्टातून बाहेरून. पूर्ण कातलात आहे पूर्ण हावरनं पूर्ण कातळ. त्यात खाली कोरीवकाम केलं आहे. हां ही बघ कशी मारली असन. अरे पण बघ ना येड्या चप्पल करून गेलं. इथं ना बघ इथं पाणी आहे पूर्ण कोरीवकाम. पाणी बिणी साड्यासाठी थंडगार वाटते पण आतमध्ये. चला तर जाऊया फटाफट. बघा कसं आहे ह्यात कोरीवकाम किंवा कसं केलं आहे. काहीतरी असणार तिथं. नको इथं नाही बघा इथे लॉक लावून ठेवले आतमध्ये मग जायचं नाही आहे वाटतं. मग असं कोरीवकाम केलं वरनं पूर्ण कातळ आहे. इथं पण तर सेम तसंच आहे. काय लिहिलं आहे रे मराठीत की इंग्लिशमध्ये. सूचना हां चले ओटी आहे भरती आल्यावर जा. तर इथं मित्रांनो मगरी असतात असं सांगितलेलं आहे. समोर आधी बॅनर लावले. घरी जायचं आहे कोणाला जा मग माझ्या घरी कशाला गावाला जाऊया. इथून जवळ आहे 5 किलोमीटर अंतरावर आहे. खरं नाही सेम वाटली मगर आहे रे. कुठं सेम वाटली तिथं बाजूला. नाही बघा इथं पण आहे. या साईडला बघू शकता मित्रांनो कसं कोरीवकाम केलं आहे ते. बघा हे खांब आपल्या समोर घरासमोर असतात ना अशा प्रकारे कोरीवकाम केलं आहे ते. एक नंबर वाटतं ते. कधी आतमध्ये पण कसं आहे हे दाखवले बाजूला हां हे बघ हे भारी केलं आहे पण कोरीवकाम.
कुठे शंकराची भिंडी? ती बघ. पिंडी नाही आहे तसं ताला हां चल नको. आपण चप्पलवरून फिरतो सर्व इकडं नको. भावा फोटो बिटो काढतोय. मित्रांनो हे बघा इथं गणपती बाप्पाचं पण कोरीव काम केलेलं आहे. कशा प्रकारे आहे बघ एक नंबर. हे कसं कोरलं असेल परत नाही त्या एक वेळ ठीक आहे रे. पूर्ण गणपती बाप्पाचं ह्याच्यात कोरीव काम. आतमध्ये पण आहे बेल वगैरे पण आहे. हे एक नंबर मला हे आवडलं सर्वात बेस्ट आवडलं कारण गणपती बाप्पा इथं कोरलेले आहेत. तर हे मित्रांनो कसे आतमध्ये परत काय रे हो ओके चला आता ते समोरच मित्रांनो सुंदर निसर्ग असा. हे बघा इथं पण लेण्या आहेत. इथं पण मस्त कोरीव काम केलेलं आहे. अशा प्रकारे नंबर हे खांब बिंब कोरलेले आहे तसे. काढलास गॉगल पकड ना. अरे मी फोटो काढा घेतलेला. तर मित्रांनो इथं स्थानिक लोक बोलतात की आतमध्ये मगर असतात. काय इथलं साफ केलं असेल गवत. हा बघ ना पूर्ण दिसते ना साफसफाई. तर मित्रांनो इथल्या स्थानिक लोकांनी जे एक चांगलं काम केलं की पूर्ण साफसफाई करून ठेवली इथे. गप ना याला व्हिडिओ काढतोय ना मी. त्यांना पूर्ण हितपासून ते त्या टोकापर्यंत पूर्ण साफसफाई सर्व साफसफाई केली. तर हे स्थानिक लोकांचं चांगलं आहे. चला ये कम हिअर. मासे बिशे असतील ह्याच्यातमध्ये पूर्ण इथून सर्व कातलात कसं कोरलं नसेल विषय पडतं मित्रांनो. ए पुढे नाही ना. तर मित्रांनो चॅलेंज लावला आहे. हा 10 मारल्यानंतर ह्याला माझ्याकडे एक थम्सअपची बॉटल अक्की. थम्सअपची हां अक्की मोठीवाली 100वाली. 3च मारल्या. चल ये मार थांबचं स्टार्ट करू. मार चल हे अशी नाही मार. तू मार. मी मार मग देशील ना. रेड बुल दे. देशील नक्की काय. हां पकड मी मारतो. बाजूला मारतो ना. बाजूला नाही मारू दे नाही मंदिर. थांब ना परत नाही मारतो. देशील ना आमची बॉटल नक्की. हा गेला. नाही 6 मारल्या 6 6 मारला तर दे आता काहीतरी. स्पीडला मारायच्या. 10 सांगितलेल्या. तू मार. तुला मी एक टँगो देतो. नको चल अरे 6 मारले नाही इथं पोटात ही काय दुखा लागला म्हणून मी सोडला हात. म्हटलं प्रज्ञेशने इथं घासतो घासच मी असे पकडलेले. मी मला एकदम बाहेरनं पकडले होते. मी असे बाहेरनं पकडले होते. माझा नाही घासला हात. तुझा हात मोठा आहे माझा छोटा आहे. चल मी हातच बोललो. मला मी बोललो तू बोललाच नाही पण तुझ्या मनातला समजलं मला. बायकांच्या मनातलं लगेच समजतो. नको रे प्रदेश एवढा नको. तर तर मित्रांनो तर तुम्हाला एवढ्या तिकडून मागून पूर्ण ते तिथपर्यंत तिकडंपर्यंत एवढं सर्व गेलो बघत. सर्व लेण्या बघितलं A to Z. अजून पुढे असतील एखादी. तर मित्रांनो तरी ही व्हिडिओ खास लेण्यांसाठी असेल. म्हणजे कसं दगडात कोरीव काम केलेलं आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला होता. अजून हां तर मित्रांनो तर ही व्हिडिओ इथेच थांबवतो. कारण ही व्हिडिओ इथेच थांबवतो. जर का व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला नको रे. चला तर मित्रांनो टाटा बाय बाय. हां टाटा.